स्टार्ट. तलवारीची पातती सूर्यदिव्याची वाजती उघडून टाकण्या जुलुमशाही काळी कभिन्न राहती. इतिहास घडवण्यास सिंहाचा वाटा असणाऱ्या बहुजन समाजाला मात्र इतिहास लेखनाचे भान नसावे हे शल्य अधिक बोचणारे आहे. ते भान थोडे जरी असते तरी क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या जीवन संघर्षाचे दाहक विदारक तपशील हे भूतकाळात गाडले गेले नसते. नदीच्या उगमाजवळ तिचा प्रवाह अगदीच तोकडा क्षीण असतो, परंतु त्यामुळेच ती प्रचंड वेगाने अधिक समृद्ध होत महाकाय सागरात भर टाकण्या एवढी मोठी होते. आणि अगदी याच उक्तीप्रमाणे सर्व धर्मातील उण्यापुण्या 6 मुलींपासून सुरू झालेला मुलींच्या शिक्षणाचा प्रवास ते आज IAS, कलेक्टर, आयुक्त ते राष्ट्रपती पदापर्यंत झेप घेतलेल्या सावित्रीच्या लेकींची समृद्ध शिक्षणाची नदी झालेली पाहायला मिळते. नमस्कार, मी शांभवी महेश चितोळे, ग्रेड 6. आज जी मी तुम्हा सर्वांसमोर माझे विचार मांडण्यासाठी उभे आहे ते केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. सहज सोपा नव्हता हा प्रवास. अरे हीच ती मुलींची शाळा काढलीये हिने आणि हिच्या नवऱ्याने. मुलींचे शिक्षण म्हणजे गोरपादक हो. बाईच्या जातीने शिकून करायचं काय? स्त्रियांना घरात कोंडा, रांदावाडा आणि उष्टीगाडा म्हणावं. यांची लायकी उमऱ्याच्या आत पुरुषांची बरोबरीच करायची नाही यासारख्या कितीतरी प्रखर प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरातून उमटल्या गेल्या. चूल आणि मूल इतकाच परी असलेल्या स्त्रीला शिक्षणात अज्ञानाची चौकट ओलांडून स्वची जाणीव करून देण्यासाठी सावित्रीबाई लगलगत्या तलवारीप्रमाणे तळपल्या. रुळलेल्या वाटेवरून चालणाऱ्यांची पावलं गर्दीत हरवून जातात, पण जे स्वतःचे नवे रस्ते तयार करतात ते काळावरच आपली पदचिन्हे उमटवतात. 2000 वर्षांच्या जाचक परंपरेला तडा घालून सावित्रीबाईंनी काळावरच आपली पदचिन्हे उमटवली. शूद्रातिशूद्र व स्त्रियांचा जर उद्धार करायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्या माऊलीने जाणलं. आणि नुसतं जाणलंच नाही तर स्वतः अक्षर गिरवत भाषा, गणित, सामान्य ज्ञान हे आत्मसात केलं व अध्यापनाचे शास्त्रही त्यांनी आत्मसात केले. व 1 जानेवारी 1848 रोजी भारतीय पुण्यातील भिडेवाड्यात सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली. ही समस्त भारत देशातील भारतीय माणसांसाठी काढलेली पहिली शाळा होती. ही शाळा केवळ शाळा नव्हती तर एक मशाल होती, क्रांतीची, स्वातंत्र्याची, शोषकांच्या छादाडावर आग लावल्याची. व त्याच क्षणी एक उडाली ठिणगी व लाख पेटल्या मशाली. एक उडाली ठिणगी व लाख पेटल्या मशाली शिक्षणाच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली. व या शाळेमुळेच हजारो वर्षांपासून गुलामीची सनद असलेले ग्रंथ, मनुस्मृती, धर्मग्रंथ यांना मुळापासून धक्का लागला आणि सनातन्यांचे डोळे पांढरे होण्यास सुरुवात झाली. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात बालविवाह, जरटविवाह, सतीची चाल, केशवपन, पडदा पद्धती, अज्ञानी ठेवणे, मास घराच्या बाहेर मनाई आदी रूढींनी कुंठित झालेले जीवन नरकासमच उरलेले होते. आणि या सगळ्या दुःखांना, स्त्री शक्तीच्या वेदनांवर मायेची फुंकार घालण्यासाठी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. 2000 वर्षांचे शुद्रा दुखणे लागले ब्रह्मविद सेवेचे भूदेवांनी पछाडले. अवस्था पाहुनी त्यांची होय शब्दी मन उठे सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुद्धी अटी. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणानेच मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. दुःखितांच्या, पीडितांच्या, शोषितांच्या, गुलामांच्या, बहुजनांच्या उद्धाराचा मार्ग त्यांनी वरील कडव्यातून सांगितला आहे. सनातन्यांचे दगड, गोटे, शेणाचे गोळे, चिखल अंगावर झेलत सावित्रीबाईंनी आपल्यासाठी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. ज्ञानाची मशाल प्रत्येक घरात दगदगावी. स्त्री शक्तीची महती साऱ्या देशाने गौरवावी. साऱ्या जगाने गौरवावी. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका, शिक्षिका स्वतःच्या परिवाराची, आरोग्याची तमा न बाळगता दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणाऱ्या, प्रेमळ, कष्टाळू, न्यायप्रिय, परोपकारी, अंधळ्यांची काठी, कर्मठांच्या विरोधक, मायेचा पाझर, करुणेचा सागर, आरोग्याच्या दाई म्हणून गौरविल्या गेल्या. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते, ज्ञानाच्या किरणांनी आयुष्य उजळवणारी तू लाखो मुलींसाठी सुंदर पहाट झाली. ज्ञानाच्या किरणांनी आयुष्य उजळवणारी लाखो मुलींसाठी तू सुंदर पहाट झाली. स्त्री शिक्षणाचे व्रत साकारणारी सावित्रीबाई ज्ञानमय वाट झाली. धन्यवाद.